संदर्भातील जी.आर. आता मागे घेण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊया न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारनं काढलेले जी.आर. रद्द। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द। मोर्चा निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड। सरकारनं हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचं ट्विट। फडणवीस यांनी घेतलेला निर्णय शहाणपणाचा। ठाकरे एकत्र येणार याचा सरकारनं धसका घेतला। संजय राऊतांचा ट्विट करत टोला। मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेतला। हे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही। नव्या समितीचा अहवाल काही येऊ, सक्ती खपवून घेणार नाही। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट। मोर्चात मराठी माणसाची ताकद दिसू नये म्हणून जी.आर. रद्द। समिती कुणाचीही नेमा, हिंदी सक्ती होणार नाही। सरकारनं हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। दोन्ही जी.आर. रद्द झाल्याच्या निर्णयानंतर मनसेचा जल्लोष। राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले। हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घेतल्यानंतर पुण्याच्या गुडलक चौकात मनसेकडून जल्लोष। कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा। 5 तारखेच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार। 5 तारखेच्या सभेत सर्वांनी सहभागी व्हा, मराठी बांधवांना उद्धव ठाकरेंचं आवाहन। हा मराठी माणसाचा, महाराष्ट्रातील जनतेच्या एकजुटीचा विजय। मराठी माणूस एकजूट झाला तर तो काय करू शकतो याचं ही घटना उदाहरण। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचं ट्विट। मराठी एकजुटीचा विजय असो, मराठी माणसापुढे सरकार झुकलं, ही ताकद मराठी जनतेची। हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही जी.आर. रद्द झाल्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांचं ट्विट।